नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. भारतीय रेल्वे भरती 2026 मध्ये सहाय्यक लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट पदाची 11,127 रिक्त पदांची भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की यामध्ये इंडियन रेल्वेची ही भरती आहे. यामध्ये अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ही 15/5/2026 पासून सुरू होते. म्हणजे 15 एप्रिल 2026 पासून 14 जून 2026 पर्यंत तुम्ही हे अर्ज सादर करू शकता. या ठिकाणी एकूण पदसंख्या जी आहे या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकतो एकूण 11,127 वॅकन्सीज आहेत. तर या परीक्षेबद्दल आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण पाहू शकतो की ही जी भरती आहे या भरतीला आपण असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी ही भरती घेतली जात आहे. ही जी भरती आहे ही पुढे ज्यावेळेला विस्तृत जाहिरात येईल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी ह्याच्या वेगवेगळ्या RRBs आहेत. मग ते अहमदाबाद असेल, चेन्नई असेल, मुझफ्फरपूर असेल, अजमेर, गोरखपूर, पटना, बंगळुरू, गुवाहाटी, प्रयागराज ह्या सर्व वेगवेगळ्या RRBs आहेत. ह्या सर्व RRBs मधली पदं जी आहेत ही पदं या भरतीच्या मार्फत भरली जाणार आहेत. कोणत्या RRBs मध्ये किती पदं आहेत याची सविस्तर जाहिरात पुन्हा प्रसिद्ध होईल. परंतु जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सुरुवातीची जी पूर्व जाहिरात आहे या जाहिरातीतून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या RRBs तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अहमदाबाद, चेन्नई, मुझफ्फरपूर, अजमेर, गोरखपूर, पटना, बेंगलुरू, गुवाहाटी, प्रयागराज, भोपाळ, जम्मू श्रीनगर, रांची, भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, बिलासपूर, मालदा, सिलगुरी, चंदीगड, मुंबई आणि तिरुवनंतपुरम अशा वेगवेगळ्या RRBs साठी ही पदं भरली जाणार आहेत. यामध्ये आरक्षण नियमानुसार ह्या जागांची विभागणी केली जाईल. रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी संधी आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ही 15 मे 2026 पासून सुरू होणार आहे आणि 14 जून 2026 पर्यंत तुम्ही हे अर्ज सादर करू शकता. यासाठी सुरुवातीचं जे मूळ वेतन आहे हे 19,900 दिलेलं आहे. हे सुरुवातीचं मूळ वेतन आहे. तसं म्हटलं तर रेल्वेमध्ये जे ALP टेक्निशियन, असिस्टंट लोको पायलट आहेत, म्हणजे थोडक्यात मोटरमन, यांचा पगार जो आहे हा खूप जास्त असतो. हे सुरुवातीचा मूळ पगार 19,900 दिला आहे पण तो खूप अतिशय जास्त असतो. वयोमर्यादा जी आहे ही तुमचं वय किमान 18 वर्ष असलं पाहिजे. कमाल वय जे आहे हे 30 वर्ष असलं पाहिजे. याच्यानंतर यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ही 10वी पास आणि त्याच्यानंतर ITI किंवा डिप्लोमा, म्हणजे 10वी पास नंतर संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची BE BTechची पदवी आणि वैद्यकीय मानके मात्र A1 असली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं दृष्टी आहे म्हणजेच आय विजन आहे याच्या बाबतीतली जी मानकं आहेत ही A1 श्रेणीची आवश्यक आहेत. आधार कार्ड पडताळणी होणं गरजेचं आहे. आधार कार्ड पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला रेल्वेचे अर्ज सादर करता येतात. जो तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर जो लिंक आहे तो व्हेरीफाय करून घेणं खूप गरजेचं आहे. अर्ज भरताना आधार कार्ड अनिवार्य आहे. परीक्षेत पारदर्शकता आणि गैरप्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. उमेदवाराने आपलं नाव, जन्मतारीख आधारशी जुळवून घ्यावी. जर ते काही अपडेट करावायचे असतील तर ते तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. यामध्ये असिस्टंट लोको पायलटसाठी जी परीक्षा पद्धती आहे ही पहिली CBT-1 असते, म्हणजे संगणक आधारित चाचणी असते. CBT-2 असते, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, जनरल नॉलेज म्हणजे जनरल सायन्स आणि त्याचबरोबर टेक्निकल सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर CBAT असते, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड सबस्टिट्यूट टेस्ट असते की ज्याच्यामध्ये मानसशास्त्रीय चाचणी असते, कागदपत्र पडताळणी आणि नंतर वैद्यकीय तपासणी होते. अशा 4 टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया पार पडते. तुम्हाला RRBच्या वेबसाईटवर जाऊन हा अर्ज सादर करायचा आहे. शैक्षणिक वैद्यकीय माहिती भरायची आणि शुल्क भरून तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. फक्त जे विद्यार्थी रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की रेल्वेमधली जी भरती प्रक्रिया आहे ही अतिशय पारदर्शक पद्धतीने होते. तुम्हाला जर कोण असं आमिष दाखवत असेल की तुम्हाला मी नोकरी लावून देतो किंवा काही गैरमार्गाचा वापर करून तुम्हाला नोकरी लावून देण्याचं आमिष दिलं जात असेल तर हे स्पष्टपणे लक्षात ठेवा.
रेल्वे भरतीमध्ये फसवणूक करणाऱ्या दलालांपासून आणि बनावट वेबसाईटपासून सर्वांनी सावध राहा. अशी कोणतीही भरती केली जात नाही. तुमच्या मेहनतीच्या जीवावर, तुमच्या अभ्यासाच्या जीवावरच तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवू शकता. या भरती संदर्भात तुम्हाला अजून काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. या परीक्षेची तयारी करण्यासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने RRBची आपली जी बॅच आहे, RRB ALP टेक्निशियनसाठी ही जी बॅच आहे, ही बॅच आपली 20 एप्रिलपासून सुरू होत आहे. या बॅचचा सुद्धा नक्कीच तुमच्या तयारीसाठी उपयोग होईल. ही बॅच आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये असेल. त्यामुळे जे विद्यार्थी RRB ALP टेक्निशियन परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सब्जेक्टसाठी आपल्या ओमकार अकॅडमीच्या वतीने याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू होणार आहेत. 20 एप्रिल 2026 पासून ह्या बॅच सुरू होत आहेत. तरी ज्यांना या परीक्षेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा त्याबद्दल काही शंका असतील तर 9870-480-875 या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.